तर विद्यार्थ्यांनो, एक नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे रोजच्यासारखे स्वागत आहे. या सुपर क्लासमध्ये आज आपण जिल्हा न्यायालय भरतीतील लिपिक, हमाल, शिपाई या सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत. तसेच या सर्व पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे 440 पेजेसचे मी PDF तयार केलेले आहे. ते PDF घेण्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांनो आपल्याला स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे. व्हॉट्सअप केल्याच्या नंतर आपल्याला QR कोड दिला जाईल. 149चे पेमेंट झाल्याच्या नंतर आपल्याला लगेच ते PDF पाठवले जाईल ईमेलवर. तर सर्वांनी नक्कीच घ्या. सुपर क्लासला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करून घ्या. तर सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे, सर्वात पहिले भारतातील बाल न्यायालय कोठे सुरू झालेले आहे? बाल न्यायालय जे की पहिले आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. दिल्ली येथे भारतातील सर्वात पहिले बाल न्यायालय सुरू झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. गोलपिटा हा काव्यसंग्रह, कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे ते आपल्याला विचारलेला आहे. गोलपिटा नावाचा कविता संग्रह. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य आहे. नामदेव ढसाळ यांचा गोलपिटा हा कविता संग्रह आहे. राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राज्यपाल कोणाकडे करतो ते आपल्याला विचारलेलं आहे. आणीबाणीचा प्रकार आहे राज्य आणीबाणी घोषित करण्यासाठी शिफारस राज्यपाल कोणाकडे करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. राष्ट्रपती यांच्याकडे राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राज्यपाल करत असतो. AU ही खालीलपैकी कोणत्या पदार्थाची रासायनिक संज्ञा आहे? कोणती? तर AU ही कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. सोन्याची जी आहे रासायनिक संज्ञा म्हणजेच AU आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात पहिले नोबेल विजेते कोणते व्यक्ती ठरलेले आहेत किंवा होते ते विचारलेलं आहे. नोबेल विजेते सर्वात पहिल्या क्रमांकाचे. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 4 योग्य आहे. रवींद्रनाथ टागोर हे भारतातील पहिले नोबेल विजेते ठरलेले आहेत. महिको ही खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील प्रसिद्ध संस्था आहे ते विचारलेलं आहे. कोणती? तर महिको नावाची ही प्रसिद्ध संस्था. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. कृषी क्षेत्रातील महिको ही एक संस्था आहे. संविधानानुसार खालीलपैकी कोणता एक मूलभूत हक्क नाही असं विचारलेलं आहे. मूलभूत हक्क नसलेला पर्याय कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. संपत्तीचा जो हक्क असतो तो मूलभूत हक्कातून वगळण्यात आलेला आहे. पाचगणीचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ते विचारलेलं आहे. पठाराचा प्रकार आहे पाचगणीचे पठार. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणीचे पठार आपल्याला पाहावयास मिळते. महिको ही कृषी संस्था महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे. महिको ही कृषी संस्था कोणत्या जिल्ह्यात येते? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य आहे. जालनामध्ये महिको ही कृषी संस्था स्थित आहे. कोणत्या किरणांचा वेग प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो ते विचारलेलं आहे. अशी कोणती किरण आहे ज्याचा वेग प्रकाशाच्या वेगा एवढा असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. गॅमा किरणाचा वेग प्रकाशाच्या वेगा एवढाच असतो. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोणत्या गृहाचे सदस्य जे आहे भाग घेत नाहीत ते विचारलेलं आहे. राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये भाग न घेणारे कोणत्या सभागृहातले सदस्य असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. विधान परिषदेतील सदस्य जे आहे राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नसतात. निवडणूक आयुक्त आपला राजीनामा कोणत्या व्यक्तीकडे देतो ते विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत निवडणूक आयुक्त आपला राजीनामा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. या ठिकाणी 4 म्हणजेच राज्यपाल हा जो या व्यक्तीकडे निवडणूक आयुक्त आपला राजीनामा देत असतो. तांबे आणि जस्त यांच्या संमिश्रापासून खालीलपैकी काय तयार होते? पदार्थ 2 आहेत. तांबे तसेच जस्त यांच्या संमिश्रापासून. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे. तांबे आणि जस्त यांच्या संमिश्रापासून पितळ तयार होत असते. संगणकामध्ये वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप खालीलपैकी कोणते आहे? संगणकामध्ये जी बायनरी पद्धत वापरली जाते त्याचे. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. या ठिकाणी 0 व 1 अशा पद्धतीचे बायनरी स्वरूप असते संगणकामध्ये. मायक्रोमीटर हे परिणाम खालीलपैकी कशाच्या मापासाठी वापरले जाते ते विचारलेलं आहे. मायक्रोमीटर हे परिमाण. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. 2 योग्य आहे. मायक्रोमीटर जे परिमाण आहे
पेशींच्या मापासाठी वापरली जात असते. खालीलपैकी कोणत्या रोगामध्ये अँटीबॉडीज 4 पटीने वाढतात ते विचारलेलं आहे. 4 पटीने कोणत्या रोगामध्ये अँटीबॉडीज वाढतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. गोवर या रोगामध्ये 4 पटीने जास्त अँटीबॉडीज शरीरामध्ये वाढत असतात. जसलोक रिसर्च सेंटर खालीलपैकी कोणत्या शहरात येते विचारलेलं आहे. रिसर्च सेंटरचं नाव आहे जसलोक, कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य आहे. मुंबई या शहरामध्ये जसलोक रिसर्च सेंटर स्थित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते घटनेतील सर्वात महत्त्वाचे कलम कोणते आहे विचारलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. कलम 32 जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते सर्वात महत्त्वाचे आहे. राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये एकूण किती उद्देश सांगण्यात आलेली आहे? उद्देश पत्रिकेमध्ये एकूण किती उद्देशाचा उल्लेख झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. एकूण 4 उद्देशाचा वापर जो किंवा जे आहे उद्देश सांगण्यात आलेली आहे उद्देश पत्रिकेमध्ये. खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ स्थित आहे ते विचारलेलं आहे. कृषी विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. अकोला, रत्नागिरी, अहमदनगर या सर्वच जिल्ह्यामध्ये कृषी विद्यापीठ आपल्याला पाहावयास मिळते. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते विचारलेलं आहे. सभागृह कोणते? तर राज्यसभा या सभागृहाचे सदस्य होण्यासाठी. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा 30 एवढी ठेवण्यात आलेली आहे. जगामध्ये सर्वात कमी असलेला रक्तगट कोणता? जो की सर्वात कमी रक्तगट लोकांमध्ये असतो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. AB हा रक्तगट जगामध्ये सर्वात कमी लोकांमध्ये आढळत असतो. मनाचे श्लोक तसेच दासबोध हे 2 ग्रंथ खालीलपैकी कोणाचे आहेत? ग्रंथ आहेत या ठिकाणी मनाचे श्लोक तसेच दासबोध. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे. समर्थ रामदास यांचे जे आहे मनाचे श्लोक तसेच दासबोध हे दोन्ही ग्रंथ आहेत. वाट ही संघर्षाची या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पुस्तक आहे वाट ही संघर्षाची. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. अण्णा हजारे यांनी वाट ही संघर्षाची पुस्तक लिहिलेले आहे. खालीलपैकी कशामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वात जास्त समाविष्ट असते? कॅल्शियमचे प्रमाण कशामध्ये असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वात जास्त समाविष्ट असते. जगामध्ये सर्वात जास्त लोकांमध्ये आढळणारा रक्तगट कोणता आहे? पूर्वी कमी विचारलं होतं आणि यामध्ये सर्वात जास्त लोकांमध्ये आढळणारा रक्तगट विचारलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य आहे. O रक्तगट जो आहे जगामध्ये सर्वात जास्त लोकांमध्ये पाहावयास मिळतो. महाराष्ट्र राज्याला सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची लागते किंवा जुळलेली आहे? आपल्या राज्याला सर्वात जास्त सीमा कोणत्या राज्याची आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. मध्य प्रदेश राज्याची महाराष्ट्र राज्याला म्हणजे आपल्या राज्याला सर्वात जास्त जुळलेली सीमा आहे. सापेक्षतेचा सिद्धांत कोणत्या वैज्ञानिकाने मांडला होता किंवा आहे विचारलेलं आहे. सापेक्षतेचा सिद्धांत मांडणारे वैज्ञानिक. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. आईन्स्टाईन यांनी सापेक्षतेचा सिद्धांत मांडलेला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कुणाकडून नियुक्त केले जातात ते आपल्याला विचारलेलं आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त होतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. राष्ट्रपती यांच्याकडून उच्च न्यायालयातील न्यायाधीश नियुक्त केले जात असतात. संसदेच्या दोन्ही सभागृहाने विधेयकास मंजुरी दिल्याने ते कोणाकडे जाते ते विचारलेलं आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाने. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाने विधेयकास मंजुरी दिली असते राष्ट्रपती यांच्याकडे जात असते. 360 ग्रॅम खालीलपैकी मानवी शरीरातील कोणत्या अवयवाचे सरासरीचे वजन असते? 360 ग्रॅम. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. मानवी शरीरातील हृदय या अवयवाचे जे वजन आहे 360 ग्रॅमचे सरासरीचे असते. भूविकास बँक खालीलपैकी कोणाला दीर्घकालीन मुदतीचे कर्ज पुरवठा करत असते ते विचारलेलं आहे. बँक आहे भूविकास बँक कोणाला दीर्घकालीन मुदतीची कर्ज पुरवठा करते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. शेतकऱ्यांना
भूविकास बँक दीर्घकालीन मुदतीचा कर्ज पुरवठा करत असतो. सर्वात पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे. सर्वात पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य आहे. देविका राणी यांना जो आहे सर्वात पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणता जिल्हा नक्षलग्रस्त भागामध्ये येतो असा विचारलेला प्रश्न आहे. नक्षलग्रस्त भागामध्ये येणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. बीड, वर्धा, पुणे हे तिन्ही जिल्हे जे आहे नक्षलग्रस्त भागामध्ये न येणारे आहेत. हम्पीचा रथ जो आहे किती रुपयाच्या नोटेवर छापण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे. कशाचे चित्र? हम्पीच्या रथाचे चित्र कोणत्या नोटेवर पाहावयास मिळते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. 50 रुपयाच्या नोटेवर जे आहे हम्पीच्या रथाचे चित्र आपल्याला पाहावयास मिळते. वर्धमान महावीर हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते विचारलेलं आहे. वर्धमान महावीर जैन धर्मियांचे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. जैन धर्मियांचे वर्धमान महावीर हे 24वे तीर्थकार होते. या ठिकाणी भारतातील नौदल प्रमुख या व्यक्तीस कोणत्या नावाने ओळखतात ते विचारलेलं आहे. नौदल प्रमुख असलेल्या व्यक्तीस. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. ॲडमिरल नावाने नौदल प्रमुख व्यक्तीस ओळखले जात असते भारतामध्ये. क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे ते विचारलेलं आहे. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे खोरे असणारे नदी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. गंगा नदीचे जे खोरे आहे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 13 एप्रिल 1919ला खालीलपैकी कोणती घटना घडलेली आहे ते विचारलेलं आहे. कोणत्या दिवशी? 13 एप्रिल 1919 या दिवशी. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. जालियनवाला बाग हत्याकांड जो आहे 13 एप्रिल 1919ला घडलेला आहे. बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरायच्या काळामध्ये झाली होती विचारलेलं आहे. बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरायच्या काळात झाली होती? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. लॉर्ड कर्झन यांच्या काळामध्ये बंगालची फाळणी झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया काय आहे. भारतासाठी एक राज्यसभा असावी असे कोणत्या कलमात सांगण्यात आलेली आहे? भारतासाठी एक राज्यसभा असावी असे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. 1 कलम 80 मध्ये राज्यघटनेमध्ये भारतासाठी एक राज्यसभा असावी असे सांगण्यात आलेले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात दुसऱ्या क्रमांकाचे मोठे खोरे कोणत्या नदीचे येते? आता या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे येते विचारलेलं आहे. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. गोदावरी नदीचे जे खोरे आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकामध्ये सर्वात मोठे आहे. हू वेर शूद्राज हा जो ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणाला अर्पण केलेला होता? ग्रंथांचे नाव आहे हू वेर शूद्रा हा ग्रंथ. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. महात्मा फुले यांना हू वेर शूद्राज हा जो ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्पण केलेला होता. पारस औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ते विचारलेलं आहे. पारस औष्णिक विद्युत प्रकल्प. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 4 योग्य आहे. अकोल्यामध्ये पारस औष्णिक विद्युत प्रकल्प स्थित आहे. कोणत्या जिल्ह्याची सीमा गुजरात या राज्याशी संलग्न आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा गुजरात राज्याला संलग्न आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. नाशिक, धुळे, नंदुरबार या सर्व जिल्ह्यांची सीमा गुजरात राज्याला संलग्न आहे. चंद्र पृथ्वींना प्रदक्षिणा घालण्याचा जो मार्ग आहे खालीलपैकी कोणता आहे? कशा प्रकारचा आहे ते विचारलेलं आहे. चंद्र पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. लंब वर्तुळाकार चंद्र पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याचा जो आहे तो मार्ग आहे. आकाशवाणी ही प्रसिद्ध कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? कोणती आहे? आकाशवाणी ही प्रसिद्ध कविता. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 4 योग्य आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी आकाशवाणी ही प्रसिद्ध कविता लिहिलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो मला वाटतं की ही सुपर क्लास सर्वांना आवडलेली आहे. त्या कारणास्तव सुपर क्लासला एक लाईक कृपया करून करायचा आहे, कारण थोडंसं मोटिवेशन मिळते आपल्यासाठी पुढची व्हिडिओ बनवण्यासाठी. तसेच आपल्यासाठी 440 पेजेसची PDF जे की शिपाई, हमाल, लिपिक सर्व पदासाठी संभाव्य आहे ते सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे. कशा प्रकारे घ्यायचे आहे तो जो प्रकार आहे सुपर क्लासच्या सुरुवातीला मी आपल्याला सांगितलेला आहे, सर्वांनी नक्कीच घ्या. तर मिळतो कडे स्पेशल आणि फ्रेश